हळूहळू रवींद्रांच्या काव्यामध्ये रस निर्माण व्हायला लागला. ती सरस्वती खऱ्या अर्थानं रसवती व्हायला लागली. वाक्यातनं काव्य जन्माला यायला लागलं. वाक्य आणि काव्य दोन्ही शब्दांमधली अक्षरं सारखीच, पण वाक्याचं काव्य होण्यासाठी त्याच्यामध्ये रस असावा लागतो. संस्कृत पंडित विश्वनाथानं म्हटलंय, वाक्यम रसात्मकम काव्यम. वाक्यामध्ये रस असेल तर ते काव्य. हळूहळू रवीची प्रतिभा इतकी इतकी तळपायला लागली की त्यांच्या मुखातनं आलेलं साधं वाक्य सुद्धा काव्याचं मोल घेऊन जन्माला यायला लागलं. एकदा रवींद्रनाथ जपानच्या दौऱ्यावर गेले होते आणि इतका मोठा माणूस आपल्या देशात आलाय तर तिथल्या नागरिकांना त्यांची एखादी आठवण आपल्याकडे असावी असं वाटत होतं, म्हणजे हस्ताक्षरातली एखादी आठवण वगैरे. तर रवींद्रनाथ जेव्हा जपानला होते तेव्हा ते सभा संमेलन काही कार्यक्रमाच्या निमित्त इकडे तिकडे जात होते. तेव्हा अशा कार्यक्रमाच्या शेवटी सगळे तिथे जपानी नागरिक जे त्यातल्या कार्यक्रमाला येत होते ते त्यांच्या भोवती गोळा व्हायचे. मग कोणी त्यांच्यापुढे हात पुढे करत होतं, कोणी रुमाल पुढे करत होतं, कोणी कागदाचा चिटोरा पुढे करत होतं. काही जपानी बायका ते वारा घालायचा तो पंखा असतो ना तोही पुढे करत होतं. तर या प्रत्येक गोष्टीवरती रवींद्रनाथांनी काही ना काहीतरी ओळी अशा लिहून दिल्या, काही वाक्य लिहून दिली. त्यांनी कोणालाही नाराज केलं नाही. ही जी वाक्य त्यांनी लिहून दिली प्रत्येकाला, त्याला त्यांनी स्फुल्लिंग असं म्हटलं. स्फुल्लिंग. झोपेच्या अंधाऱ्या घरट्यात स्वप्नांचे सोनेरी पक्षी राहतात. झोपेच्या अंधाऱ्या घरट्यामध्ये स्वप्नांचे सोनेरी पक्षी राहतात आणि बडबड्या दिवसाची गळून गेलेली सगळी मोडकी तोडकी भाषा रात्री उचलून आणतात. क्या बात आहे. आकाश पृथ्वीवर पावसाच्या रूपानं चुंबनाची वृष्टी करतं. आकाश पृथ्वीवर पावसाच्या रूपानं चुंबनाची वृष्टी करतं आणि पृथ्वी फुलांनी त्याची परतफेड करते. प्रेमाचा आनंद टिकतो क्षणभर, प्रेमाचा आनंद टिकतो क्षणभर, दुःख मात्र जन्मभर. माझी स्वप्न कधी काजव्यांसारखी, माझी स्वप्न कधी काजव्यांसारखी, कधी रत्नांसारखी आणि कधी कधी अंधाऱ्या रात्री उडालेल्या प्रकाशाच्या ठिणग्यांसारखी. वा, कधी अंधारा रात्री उडालेल्या प्रकाशाच्या ठिणग्यांसारखी. ही स्फुल्लिंग म्हणजे ठिणग्या नाहीत तर दुसरं काय. एकेका वाक्यामध्ये एवढा प्रकाश भरलेला आहे. स्फुल्लिंग, काय सुंदर नाव दिलंय रवींद्रांनी. नावं ठेवावीत म्हणजे नावं द्यावीत ती रवींद्रनाथांनीच. रवींद्रनाथांनी चांगल्या लंब्या चौड्या कविता केल्या, पण त्यांनीच 4-4 ओळींच्या कविता सुद्धा केल्या आणि इतक्या आशय संपन्न. त्याला रवींद्रांनी नाव काय दिलं? कणिका. एके दिवशी आंबा एका कडू फळाच्या झाडाला म्हणाला. आंबा एका कडू फळाच्या झाडाला म्हणतोय, बरं, वनामध्ये आपण सगळे सारख्या दर्जाचे आहोत, वनामध्ये आपण सगळे सारख्याच दर्जाचे आहोत, पण मनुष्य या वनात आपली आवड निवड घेऊन आला आणि मग मूल्यभेद सुरू झाला, साम्यावर बोळा फिरला. क्या बात आहे, क्या बात आहे. नदीचा अलीकडचा तीर उसासा टाकत म्हणाला, नदीचा अलीकडचा तीर उसासा टाकत म्हणाला, सर्व सुख जे काही आहे ना ते पलीकडच्या तीरावर. पलीकडचा तीर दीर्घ निश्वास टाकत म्हणाला, सर्व सुख जे काही एकवटलंय ना ते अलीकडच्या तीरावर. चंद्र म्हणाला, साऱ्या जगावरती मी माझं चांदणं पसरून टाकलंय. चंद्र म्हणाला, साऱ्या जगावरती मी माझं चांदणं पसरून टाकलंय, हा कलंक तेवढा माझ्यापाशी ठेवलाय. समुद्राला विचारलं, हे समुद्रा, तू सारखं काय बोलतोस? समुद्राला विचारलं, हे समुद्रा, तू सारखं सारखं काय बोलतोस? समुद्र म्हणाला, ही माझी न संपणारी शांतता आहे. क्या बात. मग हिमालयाला विचारलं, हे रे काय, तू आपला कायम शांतच? हिमालय म्हणाला, कुतूहल संपल्यानंतरची ही शांतता आहे. वा वा. दैवाला विचारलं, फार काळापासून अगदी कोणीतरी निष्ठुरपणे मला सारखं पुढे ढकलतंय. दैवाला विचारलं, अरे फार काळापासून कोणीतरी मला अगदी निष्ठुरपणे सारखं पुढे ढकलतंय. दैव म्हणालं, अरे मला काय विचारतोस, मागे वळून बघ. मी थांबलो, मागे वळून बघितलं तर मला दिसलं, कालचा मीच माझ्या आजच्या मीला पुढे ढकलतोय सर्व ताकदीनिशी. क्या बात.
फुलाच्या लहानशा कळीनं डोळे उघडले. फुलाच्या लहानशा कळीनं डोळे उघडले आणि मग तिनं पृथ्वीकडे पाहिलं. सावळी, सुंदर, सतेज, सुगंधित. आणि मग ती एकदम भानावर आली कळी आणि तिनं विश्वाला हाक मारली. म्हणाली, विश्वा, अरे मी जिवंत आहे तोपर्यंत तू जिवंत राहा बरं. यावरून मला एक विनोदी किस्सा आठवतो. सांग ना. एकदा काय झालं, भलं मोठं वादळ आलं आणि त्या वादळात एक डास जो ज्या झाडाच्या पानावर राहत होता ते पान उडून गेलं. तर एवढ्या मोठ्या वादळात तो बिचारा डास इकडे तिकडे फिरायला लागला. त्याला एक वटवृक्ष दिसला. तो आला आणि त्या वटवृक्षाला अगदी घट्ट धरून ठेवलं त्यांनी. अगदी अगदी घट्ट धरून ठेवलं. थोड्या वेळाने वादळ शमलं. त्यानंतर तो डास 4 पावलं मागे आला. मान वर करून त्या वटवृक्षाकडे त्यांनी पाहिलं आणि पठ्ठ्या म्हणाला, से थँक्स टू मी. मी धरून ठेवलं तुला. मी धरून ठेवलं म्हणून बचावलास. खरंच आहे. आपलं जीवन ते काय, आपला जीव तो काय, आपली शक्ती ती काय, पण सगळं विश्व माझ्यामुळे चाललंय. हा जो मानवी स्वभाव आहे त्या मानवी स्वभावावरती रवींद्रांनी अतिशय मार्मिक रीतीनं फक्त 4 ओळीमध्ये प्रकाश टाकलाय. अशा या रवींद्रांच्या कणिका कितीतरी आहेत. झलक म्हणून फक्त 6-7 आपल्याला ऐकवल्या. इतक्या वेगवेगळ्या कणिका आपण ऐकल्या, गाणी ऐकली, पुढेही काही छान छान कविता आपण ऐकणार आहोत त्यांच्या. रवींद्रांचा आवाज कसा होता हा प्रश्न येतोच ना. ऐकूया रवींद्रांच्याच आवाजामधली त्यांनीच गायलेली त्यांचीच एक कविता. যদি দূরে যাই চলে তবু মনে রেখো, যদি পুরাতন প্রেম ঢাকা পড়ে যায় নব প্রেম জালে মনে রেখো, ও তবু মনে রেখো. रवींद्रांचा आवाज खरंच गोड होता. अनेकांनी त्यांच्या आवाजाबद्दल पण लिहून ठेवलेलं आहे. रवींद्रांनी लिखाण तर काव्याचं 8व्या वर्षापासून सुरू केलं होतं. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी इंग्रजी शिक्षकांच्या प्रेरणेनं मॅकबेथचं भाषांतर केलं.